मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये आंबा लागवडीचे क्षेत्र चांगल्या प्रमाणात वाढले आहे. बहुधा वाढतही आहे. या क्षेत्रामध्ये लागवडीकरिता शिफारस केलेल्या अंतरावर म्हणजेच 10 बाय 10 मीटर, 5 बाय 5 मीटर या घन लागवडी पद्धतींव्यतिरिक्त बहुतांश शेतकरी वर्ग 2 बाय 3 मीटर, 3 बाय 4 मीटर किंवा 2 बाय 4 मीटर या पद्धतींचा सुद्धा अवलंब करतात. परंतु अतिघन पद्धतीमध्ये लागवड केलेल्या आंब्याच्या बागांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात किंवा व्यवस्थापनाकडे जास्त बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता असते. आंबा पीक फुलोऱ्यात म्हणजेच मोहरात येत आहे. आंबा पिकामध्ये मोहर वाढवण्याकरिता जे आंबे फुलोऱ्यात येत नसेल त्यासाठी आलेल्या मोहराचे व्यवस्थापन किंवा संरक्षण आणि मोहराच्या काळातील पाणी व्यवस्थापन अशा विविध उपाययोजनांचा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी शास्त्रज्ञ व फळतज्ञ डॉक्टर अनिल तारू सर. नमस्कार, मी सतीश आणि आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्यात. सर, आंबा पिकामध्ये मोहर संदर्भात काय उपाययोजना कराव्यात हे आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचे आहे. तर त्याबद्दल आमच्या शेतकरी वर्गांना किंवा आम्हाला थोडेसे मार्गदर्शन करा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये आंब्याच्या विविध वाणानुसार आंबा मोहराचा कालावधी असतो. या 3 महिन्यांपैकी सुद्धा डिसेंबर आणि जानेवारी हे 2 महिने पर्टिक्युलर आंब्याच्या मोहर फुटण्यासाठी पर्टिक्युलर चांगलं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करतात. आणि हे वातावरण निर्माण करताना अशाच काडींना आंब्याचे फुलं लागतात, म्हणजे मोहर लागतो की ज्या काड्यांची परिपक्वता साधारण 3 ते 6.5 महिन्यांपर्यंत झालेली असते. जर एक उदाहरण बघायचं म्हटल्यावर केशर या जातीमध्ये 3 ते 3.5 महिन्यामध्येच ती काडी परिपक्व होते. परंतु बऱ्याच काही जाती अशा आहेत की ज्या जातींमध्ये ही काडी परिपक्व व्हायला साधारण 6.5 महिन्याचा कालावधीसुद्धा घेतात. ह्या काडीमध्ये कार्बोदकांचं प्रमाण जे आहेत ते निश्चित झाल्यानंतर, चांगल्या प्रमाणात वाढल्यानंतर तसेच फ्लोरिझिन या संयोजकाचा या संजीवकाचं सुद्धा प्रमाण काडीमध्ये वाढल्यावरच ती काडी फुलोऱ्याकडे जाते, फुलोरा अवस्थेकडे जाते. ह्या काडीमध्ये CN रेशो जो मेंटेन व्हावा लागतो त्यासाठी साधारण 1 ते 1.5 महिन्याचा ताणसुद्धा आंब्याला बसणं अत्यंत आवश्यक आहे. हा ताण बसल्यानंतरच आपल्याला डिसेंबरच्या मध्यांतरानंतर बरेच आंब्याच्या बागा ज्या आहेत त्या मोहराकडे फुटताना दिसतात, मोहर फुटताना त्या बागांना दिसतो. आणि हा मोहर साधारण जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या वातावरणानुसार या आंबा बागेला फुटत असतो. शेतकरी मित्रांनो, ज्या बागेला आंब्याच्या फुलोऱ्याची संख्या कमी दिसत आहे किंवा असं वाटत आहे आपल्याला की त्या बागेला ताण बसला नाही, आंब्याला ताण बसलेला नाही आणि ते फुलोरा किंवा त्याला मोहर फुटत नाही, तर अशा वेळेला आपल्याला काही उपाययोजना करायची गरज आहे. त्यामध्ये आपल्याला फवारण्या जर आपण 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या घेतल्या तर त्या फवारण्याने सुद्धा आपल्याला आंबा मोहर फोडण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्या फवारणीमध्ये आपल्याला 05234 हे विद्राव्य खत 100 ग्राम प्रति 10 लिटर पाणी आणि त्यासोबत बोरॉन हे सूक्ष्म अन्नद्रव्य साधारण 15 ग्राम 10 लिटर पाण्याप्रमाणे घेऊन या 2 गोष्टींची आपल्याला फवारणी 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या जर घेतल्या तर निश्चितच फुलांची संख्या वाढण्यात, मोहर फोडण्यामध्ये आपल्याला आंबा पिकामध्ये याचा फायदा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, या मोहर लागण्याच्या कालावधीमध्ये आंबा पिकाच्या मोहरावरती मावा, तुडतुडे, मिजमाशी, पिठ्या ढेकून, कोळी अशा विविध रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून याची शक्यता दाट आहे. त्याचप्रमाणे करपा, डाउनी मिल्ड्यू आणि काणी म्हणजे काळपट जे मोहर पडतो अशा रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला मोहरावर दिसून येतो आणि याचं संरक्षण करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. याचे संरक्षण जर आपण वेळेवर केले, व्यवस्थापन वेळेवर केले तर निश्चितच आंबाचा जो मोहर आहे तो गळण्याची प्रमाण कमी होते आणि फळांची संख्या मध्ये मोठी आपल्याला वाढ दिसून येते. तर त्यासाठी आपल्याला मोहर लागण्याच्या नंतर साधारण 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 फवारण्या वेगवेगळ्या या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. या फवारण्या घेताना आपल्याला त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता निंबोळी अर्क 5% 50 मिली, त्याच्या व्यतिरिक्त जैविक कीटकनाशकाच्या ऐवजी जर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा समावेश करायचा असेल तर त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% तीव्रता असलेलं 10 मिली किंवा थायमिथोक्झाम 25% WG 15 ग्राम किंवा डायमिथोएट 40 मिली 10 लिटर पाण्याला या 3 कीटकनाशकांपैकी 4 कीटकनाशकांपैकी कोणतंही एक आलटून पलटून कीटकनाशक आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त बुरशीनाशकांमध्ये आपल्याला कार्बेंडाझिम, ज्याला आपण 22 ची नावाने ओळखतो, हे बुरशीनाशक 20 ग्राम
किंवा कार्बनडेझिम प्लस मँकोजेब हे हे संयुक्त बुरशीनाशक ज्याला आपण साप नावाने ओळखतो, हे बुरशीनाशक आपल्याला 30 ग्राम किंवा हेक्झाकोनाझॉल म्हणजे ज्याला आपण कॉन्टॅप नावाने ओळखतो, हे बुरशीनाशक आपल्याला साधारण 20 ते 25 मिली 10 लिटर पाण्याप्रमाणे या 2 कीटकनाशकांपैकी या 3 बुरशीनाशकांपैकी एक बुरशीनाशक आणि जे पूर्वी कीटकनाशक सांगितले त्या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आलटून पलटून आपल्याला फवारणीसाठी घ्यायचं आहे. आणि फुलोरा कालावधीमध्ये आपल्याला 05234 हे विद्राव्य खत मात्र 100 ग्राम प्रति 10 लिटर पाण्याला मिळून प्रत्येक फवारणी जर आपण घेतलं तर याचा फुलोऱ्यापासून फळांमध्ये कन्व्हर्जनचा रेशो सुद्धा चांगला वाढतो आणि फुलांमधून फळांची संख्या सुद्धा वाढण्यास या ठिकाणी आपल्याला निश्चित मदत होते. याच्या व्यतिरिक्त शेतकरी बंधूंनो, फुलोरा काळामध्ये आंबाला पाणी द्यावे की नाही द्यावे हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्याला समोर येत आहे. त्यामध्ये आपल्याला निश्चित ही काळजी घ्यायची आहे की फुलोरा फुटण्याच्या अगोदर 1.5 महिना आपल्याला कोणतेही पाणी 1 ते 1.5 महिना आपल्याला आंब्या बागेला द्यायचे नाही आहे. आणि फुलोराची फुटण्याची क्षमता ज्यावेळेस चालू होते, ज्यावेळेस मोहर लागायला लागतो, तर तो मोहर साधारण 25 ते 30% जेव्हा जाईल त्यानंतरच आपल्याला पहिलं पाणी आंबा बागेला द्यायचं आहे. आणि तिथून पुढे आपल्याला ज्याप्रमाणे रिक्वायरमेंट होईल साधारण 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं एक पाण्याची पाळी आपल्याला आंबा बागेला देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि ज्यावेळेला फळांची सेटिंग व्हायला लागेल म्हणजे साधारण हरभऱ्याच्या आकाराची फळे व्हायला लागेल तोपर्यंत आपल्याला ह्या 3 ते 4 फवारण्या वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या आणि बुरशीनाशकांच्या सांगितल्याप्रमाणे आलटून पलटून आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. या फवारण्यांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा आपल्याला वापर केलास खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यासाठी अल्टरनेट फवारणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जे ग्रेड 2 चे मार्केटमध्ये येतात ते सुद्धा आपण साधारण 40 मिली प्रति 10 लिटर पाण्याला या फवारणीमध्ये याचा समावेश करू शकतो. तर अशा प्रकारे आंबा संरक्षणासाठी, मोहर संरक्षणासाठी आपल्याला उपाययोजना करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. धन्यवाद सर. आंबा पिकाच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. त्यांची उत्तरं नक्कीच आम्ही सरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलचे बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.